चला, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. काही कारणामुळं अचानक हे जे होतं आपलं लेक्चर चालू ते बंद पडलं होतं. परत आपण इथं स्टार्ट केलेला आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पहिले दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ पाहून घ्या आणि हा जे आहे तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे त्यानंतरचा. ओके, पटापट आन्सर आले पाहिजे, पटापट आन्सर आले पाहिजे या प्रश्नाचे. क्लिअर आहे? चला, हा प्रश्न किती वेळा सोडू शकता? चला, कोण कोण आलेलं आहे चेक करू द्या. पार्वती मॅडम, आरती मॅडम, संध्या मॅडम, निकिता मॅडम. फास्ट पैकी आन्सर आला पाहिजे आज. चला, व्हेरी गुड. 1974. व्हेरी गुड. तुम्ही सहज काढू शकता. 1974 80-25. चलो, ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. पा, ही कॉमन संख्या आहे, एकच वेळा लिहिणार. जो भी व्यक्ती हा व्हिडिओ पाहणार आहे त्यानं काय करायचं, पहिले याच्या पहिलेचा पार्ट पाहायचा, नंतर डायरेक्टली हा पार्ट पाहायचा, कारण टेक्निकल इश्यूमुळे बंद पडला होता क्लास. परत आपण स्टार्ट केलेला आहे. ओके, चला, काय करणार आहोत आपण या प्रकारच्या उदाहरणात. मग आपण याला सोडवत असताना ही संख्या एकच वेळा लिहिणार, 1975. ओके, गुणिला समोरची संख्या कोणती आहे वेगवेगळी, तर हे 5555 प्लस 4444 याची बेरीज करणार. 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, 5 आणि 4 9. मग पहा काय करणार, तर 1975 गुणिला 9999 कशा पद्धतीने आपण गुणाकार करत असतो, तर याच्यातून नेहमी एक वजा करायचा आहे आपल्याला. तर इथं 1974 येईल आणि 1974 ला परत याच्यातून आपण काय करणार, वजा करणार. तर 9तून 4 गेले 5 राहिले, 9तून 7 गेले 2 राहिले, 9तून 9 गेले 0 राहिले, 9तून 1 गेला 8 राहिले. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, चलो, व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. अंजना मॅडमचाही आन्सर आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. समोरचं नियम आहे, नियम समोरचा आपण चेक करणार कशा पद्धतीने सोडवायचा आहे. मग पहा, जर मी असं म्हटलं 1005 गुणिला 248, किती लवकर तुम्ही सोडवू शकता या प्रश्नाला. 1005 गुणिला 248 या उदाहरणाला सोडवायचं आहे. जो भी व्यक्ती हा उदाहरण सोडवेल, फास्ट सोडवायचं आहे. पहा काय करणार, याला राऊंड फिगर करायचं. अशा वेळेस राऊंड फिगर करायचं. एक, तर याला आपण 1000 समजू शकतो. 1000 करून घ्या याला, म्हणजे 5 वेळा आपण एक संख्या कोणती तरी कमी केली, म्हणजे ही संख्या आपण 5 वेळा कमी केली. याला 248च राहू द्या. मग 3 शून्याशी 3 शून्य, 1 2 3, 248 एक 248. कशा पद्धतीने करत आहे पहा. मी ही संख्या 5 वेळा कमी केली म्हटल्यावर आपल्याला त्याच्यात टाकावी लागेल. चला, अंजना मॅडमचा आन्सर सुद्धा आलेला आहे. म्हणजे टाकावी लागेल म्हणजे याच्यात मी 5 वेळा कमी केली म्हणून 5 वेळा गुणायचं आपण आणि टाकायचं आहे. 8×45 0, चाले 4, 4×20 आणि 4 24 4, चाले 2, 5 2 10 2 12. हे आपल्याला याच्यात टाकावे लागेल. ओके, 0 4 2 8 1 9, 24 92 40 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 24 92 40 या प्रश्नाचं उत्तर 24 92 40.
चेक करा, या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? 24, 92, 40. कमी केली तर टाकावं लागेल, टाकली तर कमी करावं लागेल. आपण काय केली होती? कमी केली होती, म्हणजे याला 1000 समजलं होतं. ओके, 1000 समजलं म्हणून आपण राऊंड फिगर केला पटकन आणि गुणाकार केला. आता काय करणार? 5 वेळा कमी केली तर 5 वेळा टाकावं लागेल ना, कोणाकडून घेतलं तर टाकावं लागेल की नाही? चला, 24, 67. 67 कसे येईल? पटापट चेक करा आणि सांगा काय यायला पाहिजे. कॅल्क्युलेशनवर चेक करा, तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करा बरं. 24, 92, 40 आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चेक करून घ्या. नाही समजलं असेल तर आणखी एका दोन उदाहरणं पहा. ज्यावेळेस तुम्ही जास्त उदाहरणं पाहता त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. आपण ही संख्या कमी केली, आपण त्याच्यात टाकली. फास्ट जर तुम्हाला करायचं असेल तर हे ट्रिक राहतात. ह्या ट्रिक तुम्हाला समजून घेणं आहे. समोरचं उदाहरण पहा, लक्ष द्या. तर मी असं म्हटलं 106 गुणिले 214 बरोबर किती? या प्रश्नाला सोडवायचं. कसं सोडवणार आहात तुम्ही? चलो, व्हेरी गुड अंजना मॅडम. 106 गुणिले 214 कसं सोडवणार? बघा काय करणार, याला राऊंड फिगर करायचा आहे. याला एक तर 200 करू शकता 14 वेळेस कमी करून, किंवा याला आपण काय करू शकतो, 100 करू शकतो. 100 समजून घ्या ना, याला 6 वेळा आपण कमी करू त्याला. हे 214. ओके, मग 2 शून्याशी 2 शून्य, 214 एक 214. ओके, आता काय करणार आहोत आपण? 6 वेळा कमी केली तर 6 वेळा टाकावं लागेल ना. 6 न गुणा या 214 ला आणि टाका त्याच्यामध्ये. 6 चोक 24 4, हातच्या आले 2, 6 1 6 2 8, 6 2 12 याच्यात टाकायचे आपल्याला, प्लस करायचे. 4 4, 8 8, 4 2 6, 1 1 2 आणि 2, म्हणजे 22,684 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 22 684. 484 की 684? हनुमान तडसे सरांचा आन्सर बरोबर आलेला आहे. बाकीच्यांनी चेक करा आपले आन्सर. 684, कारण 4 आणि 2 6 करावं लागेल ना आपल्याला. समजलं? आणखी एक दोन उदाहरणं घ्या, म्हणजे तुमचं बेसिक एकदा पक्का झालं तर तुम्ही समोर हे उदाहरणं सोडवू शकता. जसं की मी आणखी घेतलं 1007 गुणिले 129 बरोबर किती? सोडवा, फास्ट सोडवा. फास्ट मध्ये आन्सर आले पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस फास्ट केली पाहिजे. 1007 गुणिले 129. हे बघा, छोटे छोटे गुणाकार आपल्याला प्रत्येक उदाहरणात करावं लागते, सोडवावं लागेल. काय करणार? याला एक तर मी काय समजणार, 1000 समजू शकतो का? याला 1000 समजून घ्या. 1000 समजलो आपण, गुणिला 129. ओके, काय करणार? 3 शून्याशी 3 शून्य, 1 2 3, 129 एक 129. आपण किती वेळा कमी केली? 7 वेळा कमी केली, म्हणून 7 न गुणायचं याला आणि टाकायचे. 7 9 63 3, हातच्या आले 6, 7 2 14 6, 14 6 20 0, हातच्या आले 2, 7 1 7 आणि 2 9 याच्यात टाकायचे आपल्याला, प्लस करा. 3 3, 0 0, 9 9, 129 129, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 12 9903. 129903. कशा पद्धतीने आता आन्सर येत आहे तुमचे बरोबर? म्हणजे याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस महत्वाची आहे. आता हे तुम्हाला कळालं का? येस ऑर नो सांगा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे तुम्हाला कळालं का कशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे? गुणाकार कसा करायचा कळालं?
चलो ओके. हा समोर 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 घ्या. जर मी असं म्हटलं 995 गुणिला 888 बरोबर किती, सोडवा. या प्रश्नाला कसं सोडवणार, कसं सोडवणार, या प्रश्नाला कसं सोडवणार. पॉईंटचा विचार नंतर करू. पॉईंटचे परत एकदा नियम घेऊ. सर्व जेवढेही नियम आहेत परत एकदा गुणाकाराचे आपण नियम घेऊ पहिलेपासून आणि पॉईंटचे घेऊ. त्याच्यामध्ये आपण पॉईंट मध्ये बी क्लिअर करू. ओके. पॉईंटला काही घाबरायचं काम नाही. जर इथं पॉईंट दिला, इथं पॉईंट दिला, 4 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे. बरोबर आहे. मग ते संख्या सोडूनच पॉईंट द्यावं लागते उत्तर आल्यावर. त्याचा काही विचार करायचा नाही. टेन्शन नका घेऊ. सर्व काही तुमचं क्लिअर करून देतो. काय करणार, याला 1000 करू शकतो का आपण. सोपं काय जाते ते चेक करायचं. आपल्याला राऊंड फिगर करण्यासाठी 1000 कशा पद्धतीने करायचं ते समजलं पाहिजे. ओके. चल याला मी 1000 समजतो, याला 888 समजतो. काही प्रॉब्लेम. आता काय करणार, 3 शून्याशी 3 शून्य, 888 का 888. ओके. आपण काय केलं, याला 1000 समजलं म्हणजे आता आपण टाकलं, वाढवलं तर काय करावं लागेल आपल्याला, काढावं लागेल ना. किती न गुणून, 5 न गुणून. किती न गुणून, 5 वेळा टाकलं तर 5 वेळा काढावं लागेल. 5 न गुणायचं या संख्येला. 8×45 0, हा 4 4, 8×45 आणि 4 44 4, हा 4 4, 8×45 आणि 4 44. मग आपल्याला कशा पद्धतीने वजा करायच्या, आता काढावं लागला. आपण कमी केली तर टाकावं लागेल, टाकली तर काढावं लागेल, असा नियम आहे. ओके. शून्याशी शून्य. आता वजाबाकी म्हटल्यावर तुम्हाला माहित आहे की शून्यातून 4 जातात का नाही. 10तून 4 गेले, 6 राहिले. इथला घेतलेला हातच्या वापस इथं झाले 5. 10तून 5 गेले, 5 राहिले. हातच्या वापस इथं झाले 5. 8तून 5 गेले, 3 राहिले आणि हे 88. ऍज इट इज आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 8,83,560. 8,83,560 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. व्हेरी गुड. सर्वांनी बरोबर काढलेलं आहे. 8,83,560. चला, समजत आहे याचा अर्थ तुम्हाला. आणखी एखादं 2 उदाहरणं पाहू म्हणजे तुम्हाला सोडून समजून जाईल. ओके. सोडवा. एक काम करा, याला 897 करा. 897 करा आणि आता सोडवा. 897 करा त्याला आणि सोडवा. कशा पद्धतीने सोडवायचं आहे, कसं सोडवायचं आहे ते तुम्ही चेक करा. मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे, सोडवायचं आहे. चला, काय आला आन्सर, 43 23 54. ओके. 43 23 54. त्रेचाळीस 23 54. बरं झालं आले सर तुम्ही. चलो ओके. काय प्रॉब्लेम. पहा याला कसं सोडवणार आहोत आपण. याला मी समजतो 900, याला समजणार मी 900. ओके. म्हणजे 3 वेळा आपण काय केली, वाढवलेली आहे. आणि याला समजतो 482. प्रत्येक वेळेस 1000च होईल अशी काही गॅरंटी नाही, पण आपल्याला राऊंड फिगर करायची आहे. 2 शून्याशी 2 शून्य. आता 9 उरलेला आहे. 9 ने याला गुणा. 9 2 18शी 8.
हच्चाला 1, 9 आठी 72, 72 एक 73, 73 3 हच्चाले 7, 9 चौक 36, 36 आणि 7 43, 43 झाले. ओके, आता काय करणार आपण, 3 वेळा वाढवली तर 3 वेळा काढावं लागेल. याला 3 न गुणायचं आहे. 3 दोन्ही 6, 8 त्रिक 24, 4 हच्चाले 2, 3 चौक 12, 2 14. हे आपल्याला काढायचे आहे. कशा पद्धतीने काढणार आहोत, शून्यातून 6 जातात का, तर नाही. 10तून 6 गेले, 4 राहिले, हच्चा वापस, इथे झाले 5. शून्यातून 5 जातात का, नाही. 10तून 5 गेले, 5 राहिले, हच्चा वापस, इथे झाले 5. 8तून 5 गेले, 3 राहिले, 3तून 1 गेला, 2 राहिले, इथं राहिले 43. म्हणजे 43, 23, 54 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कसंही काढा, आपल्या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे. काढले तर टाकले, टाकले तर काढले. ओके, आता हे तुम्हाला कळालं असेल. मग पहा, चला आता समोरचा नियम पाहू आपण. नियम समोरचा. ओके, समोरचा नियम काय आहे पहा. जर तुम्हाला असं म्हटलं 105 गुणिला 95 बरोबर किती, सोडवा. या प्रश्नाला सोडवायचं. चला, या प्रश्नाला कसं सोडवणार, 105 गुणिला 95. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. आता याच्यासाठी बी एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. ओके, याला 100 बी समजू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा मग काय करायचं, याच्यातून 5 काढायचे, याला 5 द्यायचे. ओके, असं केलं तरी चालते. ओके, कारण राऊंड फिगर संख्या करायची आपल्याला. इथं झाले 100, इथं झाले 100. ओके, आता काय करणार, यांचा गुणाकार करून घ्या. 4 शून्याशी 4 शून्य, 1 1 1. आता आपण काय करणार, 5 गुणिला 5 म्हणजे 25 वजा करणार आहे. हे 25 वजा करावे लागतात. ओके, मग 10तून 5 जाते का, शून्यातून 5 जात नाही, तर 10तून 5 गेले, 5 राहिले, हच्चा वापस, इथं झाले 3. 10तून 3 गेले, 10तून 3 गेले, किती उरले, तर 7 उरले. ओके, मग हच्चा वापस, 10तून 1 गेला, 9 उरले, हच्चा वापस, 10तून 1 गेला, 9 उरले, म्हणजे 99, 75 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हेरी गुड, 99, 75. काही करा, कशाही पद्धतीने सोडवा, पण आपला गुणाकार परफेक्ट असला पाहिजे. सोडवायचा फास्ट, बेरीज वजाबाकीच करायला लागलो आपण. ओके, चला आणखी 1-2 उदाहरणं पाहू. मग जरा असं मी म्हटलं 576 गुणिला 624 बरोबर किती, 576 गुणिला 624 बरोबर किती. किती फास्ट सोडवू शकता, किती फास्ट सोडू शकता या प्रश्नाला. पहा, तुम्हाला राऊंड फिगर फास्ट करता आलं पाहिजे, तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट आलं पाहिजे. याच्यातून 24 काढा, याला 24 द्या, तुम्हाला समजून जाईल काय केलेलं आहे आपण. इथे झाले 600, इथेही झाले 600, याचा करायचा आहे गुणाकार. समजलं, याचा काय करायचा गुणाकार. फास्ट पैकी आन्सर आला पाहिजे, तर 4 शून्याशी 4 शून्य. ओके, 6 गुणिला 6 उरलेला 6 6 36. आता 24चा वर्ग, 24 गुणिला 24 आपल्याला 24चा वर्ग फास्ट याच्यातून काढायचा आहे. 576, 576 ला आपण याच्यातून वजा करणार. 24चा वर्ग 576 होते, बरोबर आहे. याला वजा करणार आपण. 10तून 6 गेले, 4 राहिले, हच्चा वापस. 10तून 8 गेले, 2 राहिले, हच्चा वापस. 10तून 6 गेले, 4 राहिले, हच्चा वापस. 10तून 1 गेला, 9 राहिले, हच्चा वापस, इथं झाले 35. ओके, शून्याला वरच्या 10 समजायचं, पटापट पटापट सोडवायचं. शून्याला वरच्या 10 समजायचं, पटापट सोडवायचं. चला, काय यायला पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर, 35 94 24. व्हेरी गुड हनुमान सर, व्हेरी गुड अंजना मॅडम. ओके, 35 94 24 क्लिअर आहे. चलो, व्हेरी गुड. आणखी एक उदाहरण देतो, म्हणजे तुमचं क्लिअरच होऊन जाते. ओके, जर असं म्हटलं मी 88 गुणिला 112 सोडवा. 88 गुणिला 112
कसंही सोडवा, याला 112ला आपण 100 करू शकतो, यालाही 100 करू शकतो. कसं करू शकतो, तर याच्यामध्ये 12 प्लस करा आणि याच्यातून 12 काढा, तर इथेही झाले 100 आणि इथेही झाले 100. याचा करायचा गुणाकार, 4 शून्याशी 4 शून्य, 1 2 3 4, 1 1 1. आता 12 गुणिला 12 144 वजा करा, 144 वजा करायचे आपल्याला. शून्यातून 4 जाते का, नाही. 10तून 4 गेले, 6 राहिले हातच्या वापस. 10तून 5 गेले, 5 राहिले हातच्या वापस. 10तून 2 गेले, 8 राहिले हातच्या वापस. 10तून 1 गेला, 9 राहिले. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 9856. व्हेरी गुड हनुमान सर, प्रदीप आगलावे सर, अंजना मॅडम. चला कार्तिक सर, सर्वांचे आन्सर बरोबर येत आहे, काही प्रॉब्लेम. चला आता ओके, ठीक. 4:45ला आपला इंग्लिशचा क्लास असेल. इंग्लिशचा आपण समोरचा पार्ट पाहणार आहोत. सर्वांनी अटेंड करायचा आहे क्लासेस. ओके, महत्वाचे क्लासेस आहे. डेली आपल्याला क्लासेस करायचे आहे. जर तुम्हाला क्रॅक करायची असेल येत्या 5 महिन्यात स्पर्धा परीक्षा, तर प्रॅक्टिस करायची आहे. 5 महिन्याच्या आत तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे. ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. थोडा आणखी 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन, म्हणजेच बरोबर 4:45ला आपण भेटणार आहोत. ओके, भेटूया. धन्यवाद.